हॅलो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर मी आत्ता निघाले होते केंद्रात जाण्यासाठी. आज पारायणचा होता 4था दिवस आणि आज अध्याय पण थोडे कमी होते वाचण्यासाठी, त्यामुळे आमचं लवकर वाचून झालं होतं. आणि तिथं गेल्यावर सगळी पूजा वगैरे केली आणि ग्रंथ वाचायला चालू केले. आजचे अध्याय वाचून झाल्यानंतर आम्ही घरी जायला निघालो आणि वातावरण इतकं छान होतं सकाळचं. नंतर मी सकाळी गॅलरीत सहज फिरत होते आणि मला भिंतीवर खूप मोठी मुंग्यांची रांग दिसली. ती पूर्ण भिंतीवरून दरवाजांवर गेलेले होते. काय साखर नाही का, कुंकू टाकावं लागेल तिथं. मी कुंकू टाकून हाकलते. इथे आमचं डिस्कशन चालू होतं की मुंग्या कुंकू टाकल्यावर जातात की साखर टाकल्यावर जातात. तिथे पप्पांनी तिथे दरवाजाच्या इथे कुंकू टाकून दिलं होतं, पण ते एकाच साईडला पडलं होतं. त्यामुळे मी तिथे ते कुंकू हातात घेऊन पूर्ण दरवाजाच्या याला लावत होते जिथे जिथे मुंग्या होत्या, आणि माझ्यासोबत सिद्धी पण लावत होती. नंतर मी माझे काम आवरत होते घरातलं. मम्मी गेली होती केंद्रात, त्यामुळे आज दिवसभराचं काम माझ्याकडे होतं. ऑफिसलाही आज सुट्टी होती. मी मस्त गाणे लावले आणि माझं काम आवरत बसले. तुम्ही बघता ते सिद्धी किती उड्या मारते त्या गाण्यांवर आणि माझं कामही वाढवत होते ती मध्ये मध्ये करून. मग मी घरात झाडू वगैरे मारून घेतलं, सगळा पसारा आवरला. सोबत सिद्धीलाही कामाला लावलं माझ्यासोबत. झाडू मारताना नुसतं मध्ये मध्ये पळत होती. परत तिच्या पायाला काहीतरी घाण लागली म्हणून ती जागेवरनं हल्लीच नाही, एकच जागेवर थांबली. तिला मी साईडला केलं तरी ती तिथंच थांबली, हल्लीच नाही. तिच्या पायाला काहीतरी धूळ लागलेली होती. मी ती खुर्ची साईडला करत होते आणि ते बघा सिद्धी मला कशी हेल्प करते. आणि आज स्वयंपाक पण माझ्याकडेच होता, त्यामुळे मग मी किचनमध्ये गेले, भाजीची तयारी केली. बटाटे कट केले, कांदा कट केला. 2 भाज्या करायच्या होत्या, कारण आम्हाला पारायणला बसले त्यामुळे काही गोष्टी खाता येत नाही. तर आम्हाला एकदम साधी भाजी होती आणि पप्पांना त्यांना वेगळी मसाल्याची भाजी होती, त्यामुळे 2 भाज्या करायच्या होत्या. परत चपात्या करायच्या होत्या, त्यामुळे आज स्वयंपाकाचं काम सगळं माझ्याकडे होतं. नंतर सिद्धी आली घरी आणि तिला जे नाही सांगितलं होते ती करणारच. समोर भांडे ठेवलेले होते, तर ती प्रत्येक याच्यातले म्हणजे एक भांडी उचलून आणून माझ्याकडे देत होती ठेवण्यासाठी. आणि बघा तुम्ही तिची मज्जा पुढे. ती किती वेळा माझा पूर्ण स्वयंपाक होईपर्यंत ते भांडे मला देतच होती.
थोडा वेळ गॅलरीतच क्रिकेट खेळत होतं स्पंज बॉलने, म्हणजे कोणाला लागू नये. आणि मला सुट्टीच्या दिवशीच असा चान्स भेटतो खेळायला, नाहीतर पूर्ण दिवस तर ऑफिसमध्येच जातो, येण्या जाण्यातच दिवसची रात्र होऊन जाते. नंतर संध्याकाळी मी देवपूजा करत होते आणि तेवढ्यात सिद्धी आली आणि ती पण माझ्यासोबत देवपूजा करायला लागली. जसं मी करायचे सेम माझ्यासारखं ती करायला बघायची. मी कुंकू लावला की ती पण कुंकू लावणार, अगरबत्ती ओवाळली की ती पण अगरबत्ती ओवाळणार, घंटी वाजवली की ती पण घंटी वाजवणार. नंतर मी थोडे फोटोज वगैरे क्लिक केले, वस्तू बनवलेत त्याचे, आणि मग जेवण करून आम्ही थोडा वेळ खाली फिरायला गेलो. व्लॉग आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा.